देशभरातील सीएनजी आणि घरगुती पीएनजी वापरणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड म्हणजेच पीएनजीआरबी ने नॅचरल गॅस वाहतुकीसाठी युनिफाईड टेरिफ सिस्टममध्ये मोठे बदल केले आहेत। यामुळे गॅसच्या ट्रान्सपोर्टचा खर्च कमी होणार असून ग्राहकांना याचा थेट फायदा मिळेल। पूर्वी देशभरात नॅचरल गॅस वाहतुकीसाठी 3 टॅरिफ झोन होते, म्हणजे गॅस जितक्या दुरून येतो तितका ट्रान्सपोर्टचा चार्ज जास्त लागत असे। आता पीएनजीआरबीनं हे सोपं करत फक्त 2 झोन ठेवलेले आहेत, 300 किलोमीटर पर्यंत आणि 300 किलोमीटर पेक्षा जास्त। सीएनजी आणि घरगुती पीएनजी साठी देशभरात फक्त 300 किलोमीटर पर्यंतचा टॅरिफ लागू राहणार आहे, त्यामुळे दूरवरून गॅस आल्यानंतर सुद्धा चार्ज एकसारखा राहील। नवे टॅरिफ हे 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील। त्यानुसार 300 किलोमीटर पर्यंत 54 रुपये प्रति MMBTU आणि 300 किलोमीटर पेक्षा जास्त 102.86 प्रति MMBTU चार्ज असेल। मात्र सीएनजी आणि पीएनजी साठी देशभर फक्त 54 प्रति MMBTU लागू राहील। यामुळे दूरच्या भागात ट्रान्सपोर्ट चार्ज जवळपास 50% कमी होईल। विशेषतः सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन क्षेत्राला दरवर्षी सुमारे 1000 कोटी रुपयांची बचत होईल। दरम्यान पीएनजीआरबी चा हा निर्णय देशभरातील गॅस दरांमध्ये समानता आणेल, लोक स्वच्छ इंधनाकडे वळतील, प्रदूषण कमी होईल, ऊर्जा सुरक्षा वाढेल आणि आयात खर्च देखील कमी होईल। एक देश एक ग्रिड एक टेरिफ हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे।